शेक्सपियरच्या नाटकामधल्या प्रिन्स हॅमलेटला प्रश्न पडला होता, जगावं की मरावं. तसाच एक प्रश्न मलाही पडलाय, जगावं की प्रेम करावं. जन्माला आलो त्यावेळेस आईनं मला पहिल्यांदाच कुशीत घेतलं आणि त्याच वेळेस माझी आई वारली. त्यामुळे कितीतरी दिवस माझे वडील माझ्याशी बोलले नाहीत. समोर असून त्यांचं प्रेम मला कधी मिळालं नाही. हा, एक दिवस आले होते, घाईघाईत आले, मला मिठी मारली, मुकी घेतले, चुकलो चुकलो म्हणाले. मला वाटलं आता आपल्याला वडिलांचं प्रेम मिळेल. पण आजारी पडल्याचं निमित्त आणि त्याच आठवड्यात वडील सुद्धा आहे. मलाच कुठेतरी असं वाटायला लागलं की हे कदाचित आपल्यामुळेच होत असणार. म्हणून मी ते गावच सोडलं, देवक्कालाही सोडलं, मुंबई गाठली, मुंबईला शिकलो वगैरे, मग पुण्यात आलो. पुण्यात आल्यावर MBBS करत असताना तुझ्यासारखीच एक मुलगी माझ्या आयुष्यात आली होती. भीती वाटली मला त्यावेळेस सुद्धा की आपल्या आई वडिलांसोबत जे झालं ते ह्या बिचारी सोबत व्हायला नको. पण तिने मला समजावलं की हा फक्त तुझा गैरसमज आहे. जे भूतकाळात घडलं होतं तो फक्त योगायोग होता. मी म्हटलं की बहुतेक आपणच समजण्यात काहीतरी चूक केली असेल. मग मी मागचं सगळं विसरून नव्यानं आयुष्य सुरू केलं. आनंदाने राहायला लागलो, प्रेम करायला लागलो. आम्ही लग्न करायचं ठरवलं, आधी कोर्टात मग देवळात. पण काय झालं माहितीये, माझी मनस्वी कोर्टात आलीच नाही. मी रात्र होईपर्यंत वाट पाहिली. मग घरी गेल्यावर समजलं की मनस्वी सुद्धा दूर हराड फोटोच्या चौकटीत जाऊन बसली. त्यावेळेस माझी खात्रीच पडली आणि मी ठरवलं की इथून पुढे आपल्या जवळ कोणालाच येऊ द्यायचं नाही, ना आपण कोणाच्या जवळ जायचं. हे विचारत होतीस ना, तिला विसरण्यासाठीच आधार घेतला हिचा. वाचलं होतं मी कुठेतरी की जो कोणी दारूच्या जवळ जातो दारू त्याला कायमचं संपवते. म्हटलं बघावं कोण कोणाला संपवते.